नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केलेल्या 1884 महाराष्ट्र भूगोल टेस्ट सिरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपला व्हिडिओ भाग क्रमांक 17वा आहे। बाकीचे 16 भाग तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत। आज आपण 1600 ते 1700 टोटल 100 प्रश्न कव्हर करणार आहोत। प्रश्न क्रमांक 1600 आहे, गोदावरी खोरे कोणत्या डोंगराने वेगळे झाले आहे? तर गोदावरी खोरे हे सातमाळा अजिंठा डोंगररांगा यापासून वेगळे झालेले आहे। प्रश्न क्रमांक 1601, महाराष्ट्राच्या हवामानावर प्रामुख्याने कोणाचा प्रभाव पडतो? तर महाराष्ट्राच्या हवामानावर प्रामुख्याने सह्याद्री पर्वताचा प्रभाव पडतो। प्रश्न क्रमांक 1602, कृषी विभाग आणि प्रमुख पिके यांच्या जोड्या ओळखा। किनारी कोकण भात व नारळ ही पिके प्रमुख आहेत। उस्मानाबादचे पठार बाजरी व तेलबिया ही प्रमुख पिके आहेत। कृष्णा खोरे ऊस व दूध व्यवसाय ही प्रमुख पिके आहेत। तापीचे खोरे कापूस व तेलबिया ही प्रमुख पिके आहेत। प्रश्न क्रमांक पुढील पाहूया मित्रांनो। 1605 प्रश्न, 1605चा नंबरचा प्रश्न, नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाथसागर धरण हे छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यामध्ये आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1607, एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 1608, संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे? तर संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थळ पैठण तालुक्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 1609, अहिल्यानगर जिल्ह्यास लागून किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत? तर अहिल्यानगर जिल्ह्यास लागून 7 जिल्ह्यांच्या सीमा आहेत। प्रश्न क्रमांक 1610, संगमनेर व नेवासे ही गावे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत? तर संगमनेर व नेवासे ही गावे प्रवरा नदीच्या काठी वसलेली आहेत। प्रश्न क्रमांक 1611, अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 1612, सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या गावाचे भारतीय सैन्य दलाशी जोडले आहे? तर सातारा जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणते गावाचे नाव हे भारतीय सैन्य दलाशी जोडलेले आहे? तर अपशिंगे हे गाव सातारा जिल्ह्यातील भारतीय सैन्य दलाशी जोडलेले आहे। प्रश्न क्रमांक 1613, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 1614, आंबाबरवा अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? तर आंबाबरवा अभयारण्य हे सातपुडा पर्वतरांगेत स्थित आहे। प्रश्न क्रमांक 1615, कोणता किल्ला गड सातारा जिल्ह्यामध्ये नाही? तर प्रबळगड हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही। तर प्रबळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य ती कमेंट करायची आहे। प्रश्न क्रमांक 1616, खालीलपैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे? तर खंबाटकी घाट हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 1617, खालीलपैकी सर्वात उंच धबधबा कोणता? तर भांबलवली वजराई हा सर्वात उंच धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 1618, सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातून कोणती नदी जाते? तर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातून कृष्णा नदी जाते। प्रश्न क्रमांक 1619, खालीलपैकी विसंगत शहर ओळखा रेल्वे जंक्शन संदर्भात। तर प्रश्न जे तुम्हाला येईल ते समजून जाईल मित्रांनो, हा प्रश्न स्किप करूया। प्रश्न क्रमांक 1620, सेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव कोणते? तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव तळबीड आहे। प्रश्न क्रमांक 1621, रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या दोन ठिकाणांना जोडणारा घाट कोणता? IMP प्रश्न आहे। रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या दोन ठिकाणांना जोडणारा घाट आहे वरंधा घाट। पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करायचं आहे। 1623चा नंबरचा प्रश्न, कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली कोकण सम्राट ही जात कोणत्या फळपिकाची आहे? तर ही जात आंबा या फळपिकाची आहे। प्रश्न क्रमांक 1624, कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून जात नाही? तर पाताळगंगा नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाही मित्रांनो। पाताळगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? योग्य ती कमेंट करा। प्रश्न क्रमांक 1625, कोणत्या जिल्ह्याची सामायिक सीमारेषा रत्नागिरी जिल्ह्याला नाही? तर सोलापूर जिल्ह्याची सामायिक सीमारेषा रत्नागिरी जिल्ह्याला नाही। प्रश्न क्रमांक 1626, लोणार सरोवर विषयी चुकीचे विधान ओळखा। तर लोणार सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, तर लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1627, रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने कोणते फळ पीक घेतले जाते? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आंबा हे फळपीक घेतले जाते। प्रश्न क्रमांक 1628, चिपळूण शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर चिपळूण शहर वैशिष्ट्य नदीकाठी वसलेलं आहे। प्रश्न क्रमांक 1629, आर्थर रोड जेल कोठे आहे? तर आर्थर रोड जेल मुंबई या शहरात आहे। प्रश्न क्रमांक 1630, महाराष्ट्रात कोणत्या शहरात अजिंठा वेरूळ लेणी आहे? तर महाराष्ट्रात अजिंठा आणि वेरूळ या लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 1631,
महाराष्ट्रातील गेट ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे? तर महाराष्ट्रातील गेट ऑफ इंडिया हे मुंबई शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1632. महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1633. वैना, कोयना, भीमा, पंचगंगा, येरळा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर कृष्णा नदीच्या या उपनद्या आहेत. वेना, कोयना, भीमा, पंचगंगा आणि येरळा. प्रश्न क्रमांक 1634. खालीलपैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे? तर खंबाटकी घाट हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1635. खालीलपैकी कोणते गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते? तर सातारा जिल्ह्यामधील मांघर हे गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 1636. खालीलपैकी कोणते धरण साताऱ्यामध्ये आहे? तर कण्हेर धरण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1637. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामधील स्ट्रॉबेरी या पिकासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 1638. खालीलपैकी कोणता धबधबा साताऱ्यामध्ये आहे? तर वजराई हा धबधबा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 1640. नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1641. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला? तर महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्यामध्ये झाला. प्रश्न क्रमांक 1642. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई अहिल्यानगर व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. प्रश्न क्रमांक 1643. समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोठे आहे? तर समर्थ रामदास स्वामी यांची समाधी सज्जनगड येथे आहे. प्रश्न क्रमांक 1644. सातारा जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता? तर सातारा जिल्ह्याच्या सीमेला लागून रायगड जिल्हा नाही आहे. प्रश्न क्रमांक 1645. मुंबई हे कोणत्या नावाने खनिज उत्पन्नाशी निगडीत आहे? तर मुंबई हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पन्नाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 1646. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना 1990 साली करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया. 1648. जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आले आहे? तर जायकवाडी धरणाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर उद्यान तयार करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 1649. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर लोणार सरोवर हे बेसाल्ट आणि अँगिजन्य खडकापासून बनवलेले आहे. प्रश्न क्रमांक 1650. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू या पुलाची एकूण लांबी किती आहे? तर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू या पुलाची लांबी 21.8 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 1651. सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर हे मुख्यालय पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक IMP मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1652. मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे? तर मिहान हा महान प्रकल्प महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी आहे आणि मिग हा महाप्रकल्प नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 1653. 1654. नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर नागपूर शहर हे नाग नदीकाठी वसलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1656. पुस्तकांचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? तर पुस्तकांचे गाव भिल्लार हे सातारा जिल्ह्यातील ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 1657. नाशिक रोड येथे कशाचा कारखाना आहे? तर नाशिक रोड येथे चलन छपाई सिक्युरिटी प्रेस या कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 1658. महाराष्ट्राचे टेबल लँड कशाला म्हणतात? तर महाराष्ट्राचे टेबल लँड पाचगणी पठाराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 1659. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वर जे की सातारा जिल्ह्यामधील आहे. प्रश्न क्रमांक 1660. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला एक समुद्रकिनारा नाही? तर महाराष्ट्रातील समुद्रकिनारा कोणकोणत्या जिल्ह्यांना आहे? योग्य ती कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 1661. आनंदवन प्रकल्प कोठे आहे? तर आनंदवन प्रकल्प हा वरोरा जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1662. कोणत्या थंड हवेचे ठिकाण ट्राय ट्रेनचे पोहोचू शकतो? तर कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी ट्राय ट्रेनने पोहोचू शकतो? तर माथेरान या ठिकाणी ट्राय ट्रेनने पोहोचू शकतो. प्रश्न क्रमांक 1663. गणपतीच्या शाडू मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील ठिकाण कोणते? तर गणपतीच्या शाडू मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील पेन हे ठिकाण आहे. पुढील प्रश्न क्रमांक 64. घाट आणि मार्ग यांच्या योग्य जोड्या ओळखा.
तर खंबाटकी घाट पुणे सातारा या दरम्यान लागतो. आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी या दरम्यान लागतो. आंबोली घाट सावंतवाडी बेळगाव या दरम्यान लागतो आणि कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण या दरम्यान लागतो. प्रश्न क्रमांक 1665. बाजीप्रभू देशपांडे यांच्या हुतात्म्याने पुनीत झालेले पावनखिंड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बाजीप्रभू देशपांडे यांची पावनखिंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1666. मराठ्यांना न जिंकता आलेला रायगड जिल्ह्यातील जलदुर्ग कोणता? तर मराठ्यांना न जिंकता आलेला रायगड जिल्ह्यातील जलदुर्ग जंजिरा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 1667. रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? तर रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोकण रेल्वे मार्गावर झालेली आहे. प्रश्न क्रमांक 1668. कोणत्या किल्ल्याला ब्रिटिशांनी पूर्वेकडील जिब्राल्ट म्हटले आहे? तर रायगड किल्ल्याला ब्रिटिशांनी पूर्वेकडील जिब्राल्ट म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 1669. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर कोकण रेल्वे मार्गावर करबुडे जो की जिल्हा रत्नागिरीमध्ये लागतो तो सर्वात लांब बोगदा आहे. प्रश्न क्रमांक 1670. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया मित्रांनो. तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1672. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? तर महाराष्ट्राच्या एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत. प्रश्न क्रमांक 1673. सूर्यमाळ कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे? तर सूर्यमाळ कडा हे पालघर जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे. पुढील क्रमांक 1674. उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास जलविद्युत केंद्राचा योग्य क्रम कोणता? तर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास भाटघर, कनेरी, कोयना, राधानगरी ही जलविद्युत केंद्राचा योग्य क्रम आहे. प्रश्न क्रमांक 1675. राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे आहे? तर राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान जव्हार या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया. कोणती आदिवासी जमात मेळघाट डोंगरांमध्ये बहुसंख्येने आढळते? तर कोरकू ही आदिवासी जमात मेळघाट डोंगरांमध्ये बहुसंख्येने आढळते. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया. कर्नाळ हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? तर अर्नाळा हा सागरी किल्ला आहे. प्रश्न क्रमांक पुढील. महाराष्ट्रात कोणत्या प्रकल्पाची जलप्रणाली रिव्हर सिस्टीम आढळतात? तर महाराष्ट्रात वृक्षाकार, समांतर आणि अनिश्चित आणि जाळीदार या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात. पुढील प्रश्न आहे. कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी आहे? तर सूर्या नदी ही वैतरणाची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढील. पालघर जिल्ह्यातील कोणता भुईकोट किल्ला 1739 मध्ये चिमाजी अप्पाने जिंकला? तर वसई हा किल्ला पालघर जिल्ह्यातील भुईकोट किल्ला 1739 मध्ये चिमाजी अप्पाने जिंकलेला आहे. पुढील प्रश्न आहे. भारतातील पहिला सहकारी कारखाना कोठे सुरू झाला? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पवरानगर लोणी येथे पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झालेला आहे. पुढील प्रश्न आहे. सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंदखेड राजा हे स्थळ बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे. जवाहर नेहरू पोर्टमुळे कोणत्या बंदराचा ताण कमी झाला आहे? तर मुंबई बंदराचा जवाहरलाल नेहरू पोर्टमुळे ताण कमी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 1680. कोणती नदी परभणी जिल्ह्यातून वाहत नाही? तर बिंदुसरा नदी ही परभणी जिल्ह्यातून वाहत नाही. पुढील प्रश्न क्रमांक 1681. कोणते जिल्हे सीमा परभणीला लागून नाही? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सीमा परभणीला लागून नाही. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1663. मेळघाट एक मिनिट. प्रश्न क्रमांक 1681. नंदुरबार जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्यातून लागून आहे? तर नंदुरबार जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याला लागून आहे. प्रश्न क्रमांक 1682. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 1683. सोनका ही कोणत्या फळाची जात आहे? तर सोनका ही द्राक्ष फळाची जात आहे. प्रश्न क्रमांक 1684. औद्योगिक विभाग व औद्योगिक क्षेत्र यांच्या योग्य जोड्या ओळखा. नाशिकमध्ये विंचूर, कोल्हापूरमध्ये हुपरी, नागपूरमध्ये बुट्टीबोरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये शेद्रा. प्रश्न क्रमांक 1685. धरण आणि नदी यांच्या योग्य जोड्या ओळखा. तोतलाडोह धरण पेंच नदीकाठी आहे. गोसीखुर्द धरण वैनगंगा नदीकाठी आहे. राधानगरी धरण भोगावती नदीकाठी आहे आणि भंडारा धरण पवरा नदीकाठी आहे.
प्रश्न क्रमांक 1686 महाराष्ट्रात जांभा खडक प्रामुख्याने कुठे आढळतो? तर महाराष्ट्रात जांभा खडक कोकण विभागामध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 1688 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1689 आशिया खंडातील सर्वात मोठा कांदा बाजारपेठ कोठे आहे? तर आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1690 महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 1691 स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यात कोणते आहे? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यात भोगूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 1692 1970च्या दशकामध्ये नवी मुंबई शहराच्या विकासासाठी कोणते महामंडळाची स्थापना झाली? तर 1970च्या दशकामध्ये नवी मुंबई शहराच्या विकासासाठी सिडको या महामंडळाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 1693 खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे? तर सूर्यफूल हे बहुहंगामी पीक आहे. प्रश्न क्रमांक 1694 पुणे ते मुंबई महामार्गादरम्यान कोणता घाट आहे? तर पुणे ते मुंबई महामार्गादरम्यान बोर घाट, ज्याला खंडाळा घाट असे आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया 1696 कोणती नदी जालना शहरातून वाहते? तर कुंडलिका ही नदी जालना शहरातून वाहते. प्रश्न क्रमांक 1697 अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? तर अजिंठा लेणी वाघूर नदीकाठी आहे. प्रश्न क्रमांक 1698 गंगापूर प्रकल्प मातीचे धरण कोणत्या नदीवर आहे? तर गंगापूर प्रकल्प मातीचे धरण हे गोदावरी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 1699 महाराष्ट्राचे राज्यफूल जारोल ताम्हण कोणत्या रंगाचे आहे? तर महाराष्ट्राचे राज्यफूल हे जांभळ्या रंगाचे आहे. प्रश्न क्रमांक 1700 शेवटचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे. तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले? व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओचे पार्ट पाहून घ्या. पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.